तर मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या 24 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो अभिजित बनून आलेला असतो त्याला रागिनी म्हणत असते, तू अभिजितसारखा वागू बोलू शकतोस, एकदम डिट्टो. पण अभिजितच्या अंगातलं रक्त ते तर नाही ना तू कॉपी करू शकत. रागिनीने तिच्या एका माणसाला त्याचं रक्त काढण्यासाठी सांगितलेलं असतं, तर त्याने काढलेलं सुद्धा असतं. तर रागिनी लगेच म्हणते ते रक्त लॅबला पाठव. त्यानंतर इकडे आकाशला संकर्षणच्या हॉस्पिटलमधून फोन येतो आणि फोनवर हॉस्पिटलमधून असं बोललं जातं की बलदेव आज त्यांच्या आईला भेटायला हॉस्पिटलला येणार होते, त्याचं काय झालं. परंतु आकाशला माहिती नसतं की कोण बलदेव. त्यामुळे तो आश्चर्याने विचारतो कोण बलदेव. परंतु त्याचवेळी भूमीसुद्धा तिथे बाजूला असते. परंतु तिलासुद्धा आता यावर काय बोलावं हे काही कळत नसतं आणि ती गुपचूप बाजूला उभारलेली असते. इकडे दुसरीकडे रागिनीने बलदेवला बांधून ठेवलेलं असतं आणि त्याला म्हणत असते, खोटा असलास ना तरी कुठल्याही अभिजितचं जिवंत राहणं मला परवडणारं नाही, त्यामुळे तुला मरावंच लागेल. तुम्हाला काय वाटतं, रागिनी आता खरंच बलदेवला सुद्धा मारून टाकेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.